पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, ते काय माझे वेच देवा। उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, ते काय माझे वेच देवा। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, ते मी दुर्बळ काय करू। गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, ते मी दुर्बळ काय करू। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। फळदाता तुझ तांबूल अक्षदा, ते काय आता वाहो तुझ। फळदाता तुझ तांबूल अक्षदा, ते काय आता वाहो तुझ। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजी काही। वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजे काही। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। गाता तू ओंकार टाळीना दिशोर, नाचावया थार नाही कोठे। गाता तू ओंकार टाळीना देशोर, नाचावया थार नाही कोठे। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी। तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी। कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। कासयाने पूजा करू केशी राजा,
हाची संदेह माझा फेडी आता. उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, ते काय माझे वेचे देवा. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. स्वजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणिरेवतं साराशी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंडवंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभूर्तिभिर्देवे सदा वंदिता समपातु. सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं. यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ज्या नामे पृथ्वी समुरतरली ते नाम माझे वाचे असो. ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे बाळे असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ. करताय कची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुसाम्मा पातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि. श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्र दयाल, नान्यं जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्य रूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारे। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, मनमोहन गोपाला, श्याम सुंदर गोपाला। गोपाला गोपाला गोपाला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम राम राम, हरी राम 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 प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, हरी राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, सत्यनारायण, लक्ष्मी नारायण, वेद पारायण। ओम नमो नारायण, श्रीमद नारायण, भगवत नारायण। ओम नमो नारायण। श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, श्री हरि नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे
भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग, ओवी 200 ते 225। ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय। श्री गणेशाय नमः। ते पहाटे विन पहावित अमृते विन जीववित योगे विन दावित कैवल्य डोळा। परीराया रंका पाड धरू नेनती सानेयात थोरा कडसनी करू। एक सरे आनंदाचे आवारू होत जगा। कही एका देनी वैकुंठा जावे तेतीही वैकुंठीची केले आघवे। ऐसे नाम घोषे गौरवे धवळले विश्व। तेज सूर्य तैसे स्वज्वळ परी तोही अस्तवे हे की डाळ। चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते। मेघ उदार परी ओसरे मनवुनी उपमेशी न पुरे। हे निशंकपणे संपाखरे पंचानन। जयांचे वाची पुन्हा भोजे नाम नाचत असे माझे। जे जन्मशस्त्री ओळगीजे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नशे। एक वेळ भानुबिंबीही न दिशे। वरी योगियांची मानसे उमरडोनी जाये। परीत या पासी पांडवा मी हरपला गिवसावा। जेत नाम घोषु बरवा करीती माझा। तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे।
वरी योगियांची ही मानसे उमरडोणी जाये. परीत या पासी पांडवा मी हरपला घेऊ सावा. जेत नाम घोषू बर्वा करीती माझा. कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले. कीर्तन सुखे सुखी झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी. एक विचरती चराचरी पंडू कुमारा. मग अनिक ते अर्जुना साविया बहुवा जतना. पंच प्राण मना पाडाऊ घेऊनी बाहेर यमनियमांची कांटी लाविली. आंतु वज्रासनाची पवळी पन्नाशिली. वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. बाहेरी यमनियमांची काठी लाविली. अंतु वज्रासनाची पवळी पन्नाशिली. वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. तेत उल्लाट शक्तीचे नि उजीवडे. मन पवनाचे नि सुरवाडे. 17वीचे पनियाडे बळीयाविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली. विकारांची संपिली बोहेरिली. इंद्रिये बांधोनी आणली हृदया आंतू. तव धारण वारू दाटिनले. महाभूतांते एकवटिले. मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तयावरी जैत रे जैत मनोनी ध्यानाचे निशान वाजत. दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. पाठी समाधी श्रियेचा अशेखा. आत्मानुभव राजसुका. पट्टाभिषेक उदेका समरसे जाहला. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन. आता ऐके सांगेन जे करीती एक. तरी दोन्ही पालव वेरी. जैसा एक तंतु अंबरी. तैसा मी वाचोनी चराचरी जानती नाम. आदि ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरोनी. माझी समस्त हे जानोनी स्वरूप माझे. मग वाढ धाकुटे न मनती. सजीव निर्जीव नेनती. देखिलिये वस्तू उजू लुंटिती मीची मनोनी. आपुले उत्तमत्व नाटवी. पुढील योग्य नेनवे. एक सरे व्यक्ती मात्राचे निनावे. नमुची आवडे. जैसे उंची उदक पडिले. ते तळवट वरिये उगेले. तैसे नमिजे भूत जात देखिले. ऐसा स्वभावेची तयांचा. का फळलिया तरुची शाखा. सहजे भूमीशी उतरे देका. तैसे जीव मात्र असे का खालाविती ते. का फळाली या तरुची शाखा. सहजे भूमीशी उतरे देका. तैसे जीव मात्र असे खालावती ते. अखंड अगर्वता होवोनी असती. तयांची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. अखंड अगर्वता होवोनी असती. तयांची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 3 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। पुढती धरिले दृढ चरण, खालोनिया लोटांगण, विश्वकर्मा पयापन कृपेने पूर्ण कळवळला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानिल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर निघून नाम, आयशे देई प्रेम काही कळम। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल या तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 3 अध्यायाच्या 2 भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। काळजीमध्ये पडलेला विद्युत जीव नावाचा राक्षस तो विश्वकर्म्याला काकुलती येतो, विश्वकर्माची प्रार्थना करतो। धावत जाऊन विश्वकर्म्याचे पाय धरतो, पायावरती कडकडून मिठी मारतो, दृढ चरण धरतो, साष्टांग दंडवत घालतो, लोटांगण घालतो, लोळण घेतो। काही करा विश्वकर्मा तुम्ही, पण श्रीरामाचं माईक शिर मला तयार करून द्या, नाहीतरी लंकेच्या लंकाधीश राजा रावण मला जिवंत सोडत नाही। म्हणून वारंवार विश्वकर्म्याला काकुलती येतो आणि विश्वकर्मा विद्युत जीवाची नम्रता पाहून, विनंती पाहून, प्रार्थना पाहून मनामध्ये कळवळा येऊन द्रवला जातो। विश्वकर्माला विद्युत जीवाची दया येते। संत चरण रज वंदुना, ब्राह्मण चरण तीर्थ प्राशुना, विश्वकर्मा स्वये आपण, श्रीराम ध्यान आरंभी। आता विश्वकर्म्यानं काय केलेलं आहे तर संताच्या चरण रजाला वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे। ब्राह्मणाचं चरण तीर्थ घेऊन ते प्राशन केलेलं आहे।
आणि भगवंताच्या श्रीराम नामाच्या जपामध्ये अनुष्ठान धरून श्रीराम ध्यान करत विश्वकर्मा बसू लागलेला आहे. जय ब्राह्मण पदरज वंदिती तय सकळ संपत्तीची अवाप्ती समस्त निर्दळती आपत्ती श्रीराम मूर्ती स्वय भेटे. आणि जे जे ब्राह्मणांचं चरण रज वंदन करतात, चरण तीर्थ घेतात, शास्त्र सांगतं त्यांची सगळी संकट निरसन होतात आणि सकळ संपत्तीची प्राप्ती होते. कुठल्याही प्रकारची बाधा शिल्लक राहत नाही. आणि एवढंच नाही तर साक्षात भगवान परमात्मा श्रीराम त्याला सोय भेटतात. ब्राह्मण चरण रज महिमान जे जे वांछिल अर्थ संपूर्ण मुक्ती मुक्ती त्या पाशी आंदन सुप्रसन्न श्रीराम. भगवंताचा आवडता ब्राह्मण आहे. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. आणि अशा श्रेष्ठ ब्राह्मणाचे चरण, त्याच्या चरणरजाचा महिमा मनामध्ये इच्छा धरून त्याचा अर्थ पूर्णपणाने जाणून घेतात. ब्राह्मणाचं चरणतीर्थ घेणं असेल, ब्राह्मणाचं दर्शन घेणं असेल, त्यांच्या चरणरजाची धूळ आपल्या कपाळाला लागणं असेल, हे ज्या असणाऱ्या साधकाकडून घडतं आणि तेही अगदी अंतकरणपूर्वक भावानं घडतं. त्याला भुक्ती मुक्ती म्हणजे त्याचा संसारही चांगला होतो आणि परमार्थही यशस्वी होतो. चारी मुक्ती त्याच्या दाशी होऊन जातात. एवढंच नाही तर जगाचा जगन्नायक, जगन्निवास, जगत जीवन भगवान परमात्मा श्रीराम अशा भक्तावरती प्रसन्न होतो. विश्वकर्म्याची ध्यान स्थिती प्रगटली श्रीराम मूर्ती माईक शिराची पै प्राप्ती वरदोक्ती स्वये मागत. विश्वकर्म्यानी संताच्या चरण रजाला वंदन करून ब्राह्मणाचं तीर्थ प्राशन करून श्रीराम ध्यानामध्ये आपला काळ व्यतीत केला. आणि ज्या वेळेस विश्वकर्म्याने श्रीरामाचं ध्यान केलं, ती ध्यान स्थिती भगवंताला आवडली आणि स्वतः भगवान परमात्मा श्रीराम साक्षात विश्वकर्म्याच्या भेटीला आले. बोल विश्वकर्मा, ज्याचं तू ध्यान करतो तो श्रीराम भगवान परमात्मा मी तुला प्रसन्न झालो. काय पाहिजे तुला, काय मागायचं ते माग, मी तुला प्रसन्न आहे. अशा प्रकारे रामप्रभू येऊन बोलल्यानंतर हा विश्वकर्मा रामरयाकड माईक शिराची मला प्राप्ती व्हावी असं वरदान मला तुम्ही द्यावं, असा आशीर्वाद मला द्यावा, अशा प्रकारची मागणी विश्वकर्मा रामरयाकडे करू लागला. विश्वकर्म्याची ध्यान मूर्ती अनुवादेत या प्रती तुझी मागणी वरदोक्ती कठीण प्राप्ती ते ऐक. विश्वकर्म्यानी भगवंताचं श्रीरामाचं भगवंताच्या मूर्तीचं ध्यान केलं. डोळ्यासमोर ती मूर्ती आणावी, अंतरंगामध्ये भगवंताच्या मूर्तीचं ध्यान ठसावं, मुखामधून भगवंताचं नामचिंतन अखंड अखंड बाहेर पडावं. आणि एवढ्या जरी असणाऱ्या अनुष्ठानाच्या गोष्टी विश्वकर्म्याने केल्या, रामरायाने जरी साक्षात त्याला भेटी दिली आणि प्रसन्न होऊन काय पाहिजे ते माग असं म्हटलं. आणि ज्यावेळेस विश्वकर्म्याने मागणी केली की माईक शिराची मला
प्राप्ती व्हावी. रामा तुमचं माईक क्षीर मला तयार करता यावं, हे वरदान मला द्यावं. त्यावेळेस रामरया म्हणतात, हा वर देणं सोपं नाही, ही प्राप्ती सोपी नाही, फार अवघड आहे. ऐक म्हणले, शिर नये करणी करिता, शिर न घडे स्वची घडिता, काल्पनिक शिर संस्था निज वरदार्था मी देईन. अरे रामाचं माईक शिर तयार करणं हे काही सोपं आहे का म्हटले. किती जरी कष्ट घेतले, आटापिटा केला, रात्रंदिवस रामरयाचं मायावी शीर तयार करण्याचा प्रयत्न केला तरी ते शीर करणं अशक्य म्हणले. अरे मला स्वतःला जरी माझं मायावी शीर तयार करायचं, घडवायचं म्हटलं तर ते सुद्धा घडवू शकत नाही. पण तुला मी वरदान दिलेलं आहे, मी प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग हा शब्द दिलेला आहे, म्हणून तुला कल्पनेची असणारी शिरसंस्था घडवण्याचं वरदान देतो. अशा प्रकारे रामरया विश्वकर्म्याला बोलू लागले. आरसा बिंबे प्रतिवदन, रूपरेखा समसमान, तैसे कल्पित शिर संपूर्ण, समी जान पावशील. रामरया विश्वकर्म्याला म्हणतात, बघ म्हणले आरसा असतो आणि तो आरसा जर आपल्या समोर धरला तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसतं. मग आरशातले आपण काही खरे असतो का? बरं आरशात आपण कसे दिसतो, आपलं प्रतिबिंब कसं दिसतं याची कल्पना आपण करू शकतो का? म्हणजे ते कल्पनेचं जसं पलीकडे आहे त्याचप्रमाणे आरशात जसं आपल्या समान आपलं प्रतिबिंब दिसतं, रूप रेषा लावण्य सर्व काही दिसतं. पण आरशात गुण दिसतात का? आरशात सजीवता असते का? म्हणजे आरशात जे प्रतिबिंब दिसतं त्याच्यात गुण दिसत नाहीत, सजीवता दिसत नाही. अशा प्रकारची जशी अवस्था असते तसं तू अनेक प्रयत्न केल्यानंतर, तयारीला लागल्यानंतर पूर्णपणानं कल्पित शीर तुला प्राप्त होईल. अशा प्रकारे रामरया विश्वकर्म्याला वरदान देतात. जेव्हा मागेल रावण विद्युत जीवा तेव्हाची जाण, काल्पनिक शिर संपूर्ण स्वय आपण पावेल. जेव्हा लंकेचा राजा रावण विद्युत जीवाकडं रामाच्या काल्पनिक शिराची मागणी करेल तेव्हाच म्हणले काल्पनिक शिर विद्युत जीवाला प्राप्त होईल. तू काही काळजी करू नको विश्वकर्म्या. रामरया विश्वकर्म्याला बोलतात, आदर्शात प्रतिमुख दिसे, परिते तया माझी नसे, मन कल्पित शिर तैसे अनायासे पावशी. याप्रमाणे आरशात आपलंच तोंड आपल्याला दिसतं पण ते त्यात असतं का तर नसतं. तशा प्रकारच्या मनानं जशा कल्पना कराव्या तशा प्रकारे मनकल्पित शिर काहीही सायास न करता सहज विश्वकर्म्या प्राप्त होईल. तू काही काळजी करू नको. तेही शिर अचेतन अनिक कल्पित धनुष्य बाण, समयी पावेल जान ऐशे वरदान पावला. आणि ते श्रीरामाचं मायावी शिर अचेतन असेल बर का, आणि त्याच्याबरोबर कल्पित धनुष्यबाण सुद्धा तुला त्यावेळीच प्राप्त होईल. अशा प्रकारचं वरदान विश्वकर्म्याला साक्षात श्रीराम प्रभू देतात. ऐशे लाहोनी वरदान विद्युत जीव एताची जान, अशोकवना निघे रावण अति संपूर्ण साठोपे. अशा प्रकारचं वरदान विश्वकर्म्याला
रामरायाने दिलं. विद्युत जीवा खुश झाला. राजा रावणाच्या भेटीला येऊ लागला. आणि त्यावेळेस मात्र कपट करण्यासाठी राजा रावण मोठ्या आवेशानं अशोकवनाकडे निघालेला आहे. करिता हिरकाचा गजर अशोकवना आती सत्वर सोये आला दश शिर सीता सुंदर प्रलोभावयाम. ते राजा रावण त्या राजा रावणानं मनामध्ये माऊली सीता जानकीचा सन्निपात धरलेला आहे. विद्युत जीवाला मायावी शिर धनुष्यबाण रावण मागणी करतो. विद्युत जीवा ते कल्पनेनं कल्पित केल्यानंतर त्याला ते प्राप्त होतं. आणि तेच रामाचं मस्तक आणि धनुष्यबाण घेऊन मोठ्या वाद्यांच्या गजरामध्ये ताबडतोब राजा रावण सीतामाऊलीला वश करण्यासाठी, प्रलोभन लावण्यासाठी, खोटी खोटी आश्वासनं देण्यासाठी, लबाड बोलण्यासाठी आणि सीता आपलीशी करण्यासाठी येऊ लागलेला आहे. आता राजा रावण अशोकवनामध्ये यायला लागलेला आहे. तो अशोकवनामध्ये आल्यानंतर सीता माऊलीची भेटी घेऊन काय करणार आहे, काय बोलणार आहे, काय प्रलोभन दाखवणार आहे, काय आमिष दाखवणार आहे, सीता माऊली त्या आमिषाला बळी पडतात का नाही, नेमकं तिथं काय घडतं याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नये भिन्न वपुयते. अस्य मती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश. शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना. आनंद घना अविनाशा. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती. कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना. बाळ रांगणा बाळकृष्णा. तुका आला लोटा अंगणी. मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकृत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकृत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकृत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकृत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा.
पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल